राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या रंगारंग स्टोरीकडे जाण्याआधी महत्त्वाची सूचना. आमच्या पाहुण्यांनी, शिंदे पाहुण्यांनी जॅकेट आणले बघ, नवं एक नंबरचं, थंडी बिंडी गायब आता. हा, असं आहे आपलं. त्यामुळे मी म्हणत असतो, जगातला सगळ्यात सुखी प्राणी मी आहे का माहिती आहे का? जे काही मिळतं ते फुकाट मिळते. म्हणजे लोकांचं प्रेम आहे, गंमत केली जरा. जब प्यार किया तो डरना क्या, अरे प्यार किया कोई चोरी नहीं की, चुप चुप के आहे भरना क्या. जब प्यार ऐकलं असन रेडिओवर इकडं तिकडं, ही गाणं ऐकलं असन. आता मला सांगा, साधं गणित आहे. खरं प्रेम हा एक आतला प्रकार असतो बरं का. ते आता दुर्मिळ झालंय पण असतं. उदाहरणार्थ अमिताभ बच्चन किती मोठा कलाकार आहे, रेखाव होतं ना, ते खरं प्रेम. देणार ठेव. म्हणजे असं रंजना देशमुख भरपूर मोठी कलाकार आहे, अशोक सराफ होतं, ते खरं प्रेम. असा विषय असतो आतून, ते तुम्हाला कळायचं नाही. आतलं लय जोडे असे आहेत की आतलं प्रेम वेगळं असतं पण ते बाहेर दाखवता येत नाही, आणि ते प्रेम कधी सक्सेस होत नाही. अशा प्रकारचा एक विषय आपल्याला हँडल करायचा आहे. घटना मंगळवारी घडलेली आहे. आत्ता गेला मंगळवार, 7 दिवस झाल्यात फक्त. आणि ती घटना बघण्यासाठी जायचंय सिंधुदुर्ग कणकवली, आणि त्या ठिकाणचं तरंगळे नावाचं धरण आहे, त्या आसपासचं एक गाव आहे. आता इथे विषय असा आहे, सोनू चिंचकर, वय वर्ष 22. आता 12वी नंतर FYSY TY असतं, हा TYचा विद्यार्थी असू द्या, काय आपल्याला अडचण नाही, शिकतोय पोरगा. आणि आदरणीय मुलगी विद्या राणेकर, वय वर्ष 18, आता 12वी. एखादा वर्ष घसारली असन, पाय घसारण्याआधी. पण ती एखादी नापास झाली, 1 वर्ष पोरं मागं राहतात 12वीला. आता 12वीची पोरं पोरी ही 17च्याच असतात, 18च्या नसतात, पण ही 18 आहे. विषय असा आहे की दोघांचं जुळलं बुवा, जंगाट जुळलं. पण पूर्वीच्या काळीचं प्रेम, 90च्या दशकातलं प्रेम, आत्ताचं प्रेम, ह्याच्यात बराच फरक आहे. आता अधिकृत रेकॉर्डला ते प्रेम कंडोमयुक्त होतं का गुलाब पुष्पयुक्त होतं, हे काय समजायला सध्या तरी मार्ग नाही. त्याच्यामुळे ते आपण थोडंसं बाजूला ठेवू. जे होतं ते होतं, पण होऊ द्या. कायद्याने हे साधने नाहीत, लक्षात घ्या. पण आजकालच्या पोरांना बुद्धी किती, अक्कल किती, याची मेथड कशी. काय होतं, जगाच्या लाजकाज आपण लग्न करीतो, संसार चालू होतो. लग्न केल्यानंतर मुलं होत्यात, त्याच्यासाठी काय करावं लागत आहे, ते मान्यच होत्यात, खसच रमत गमत होत्यात, होऊ द्या. पण आपला देवटा आणि आपली सटवी, शनला कशा प्रकारचं आतून जिवाळा पाहिजे. पुरीचं कोणत्या कुणासंग नसू द्या, पण आई संग पाहिजे. असं पाहिजे की काही तिला काटा मोडला तरी तिने सांगितलं, आई मला काटा मोडला, आई मला अशाशी पोर त्रास देतात, आई शे. आणि आईने ते विचारलं पाहिजे. आई तेवढी सक्षम पाहिजे. फक्त झाल्यात म्हणून पाळायची आणि हायत म्हणून सांभाळायची, असा विषय ठेवला तर कार्यक्रम गदाळ होतोय बा. करेक्ट कार्यक्रम होतो, बदनामी होते, आणि सोन्यासारखं लिकरू पण जातं, असा विषय असतो. आजच्या जगात सावध राहा. ही पोरगान ही पोरगी, हा सोन्यान ही विद्या. फक्त आधी डोळ्याचं प्रेम, मग एकमेकाला डोळ्यात सामावून भरभरून पानं. ती कॉलेजचा सिलेबस ती गेला बसाड्यात, त्याचा काही विषय नसतो लय. ते आजकाल असंच आहे. नेमके हे वय असं आहे की ह्या वयात तुम्हाला स्वतःच्या पायावर स्टँड, स्वतःला सिद्ध करावं लागतं, शिक्षण घ्यावं लागतं, काहीतरी बनवून दाखवावं लागतं, 4 पैसे कमावं लागतात. आणि त्याच वयात इंडोरफिन, हे सगळे राक्षस म्हणा, महाराक्षस म्हणा, काही म्हणा, यांना ऑक्सिटोसिन, डोपामाइन प्रत्येकाच्या शरीरात असं स्त्रवतं ते. आणि हे फक्त वासनेशी संबंधित नाही, हे तुमचे हॅपी हार्मोन्स आहेत, हॅपी हार्मोन्स. हा, एखादी चांगली आनंददायक. आता मला सांगा, मला आता ही शिंदे पाहुण्याने जॅकेट दिलं आणि मी घातलं, मला आनंद झाला ना. आईला 1000-1500ची वस्तू आपल्याला मी दिली बा. प्रेम, लोकांचं किती प्रेम आहे. असं हॅपी हार्मोन्स, माझा शरीरातलं डोपामाइन, ऑक्सिटोसिन थोडं रिलीज झालं रक्तात, मला हायसं वाटलं, छान वाटलं, आनंद वाटला. नेमकी ही तरुण पिढी ह्या ऑक्सिटोसिन लेवल, आणि कसं असतं
प्रत्येक शरीराची अवयवाची एक बुक असते, ही लोकांच्या लक्षात येत नाही. ती घ्या लक्षात, पोरांनी अवश्य घ्या. बाळ लहानपणी रडायला लागलं तर ती रडणार का, त्याला प्यायचं असतं. ते आयांना चांगलं माहिती आणि त्यासाठी आईच व्हावं लागतं. ते दत्तक घेऊन घेणाऱ्या आईला कळत नाही गोष्ट. त्याच्या हालचाली बघा, ती पोटात सुद्धा लाथा मारीत. हे मातृत्व आहे. त्याला ती मामा प्यायला दे, ती पदर खाली वाढणार, इथं धरून खाली वाढणार. ते आईला बरोबर लक्ष येते की ही कार्ट प्यायला मागत आहे, आता ती त्याला पाजणार. असे हिथं सुद्धा अशीच परिस्थिती झाली. ही शरीर, ह्या 17-18 वर्षाची पोरगी, 21 वर्षाचा पोरगा, ह्यांचं जे शरीर आहे ना, हे अन्न भूक आताडे वाळवळा करतात, लय भूक लागली, गिळा, आईबापांनी कमावलेलं. हे गिळता गिळता ह्यांच्या शरीराचे हार्मोन्स आणि आईबापा याच्याविषयी बोलू शकत नाहीत. आपल्या समाजात तर ते फार, अमेरिकेत पद्धत वेगळी आहे, इतर देश कसं जगतात थोडं प्रयत्न करा. पोरग झाल्या लक्षात घ्या, पोरग झाल्या समजा ती 6 महिने आईचं दूध आवश्यक असतं, मान्य, 6 महिनेच सांभाळणार बा. ते बी काही पाहिजे त्यात, काही पाहिजेत बी नाही बा. माझी फिगर खराब होती. हिला 80 वर्षी सुद्धा तसले व्हिडिओ बनवायला लागतात ऑस्ट्रेलियन फेका, म्हणून तिची फिगर खराब होती. फिगर राहिली पाहिजे. 80 वर्षी रंगारंग कार्यक्रम, ती अमेरिका आहे. 18 नशीब ते 500 वर्ष जगत नाही, त्यांनी पार लावला असता उभेने आपल्याला. ही आता सगळं त्यांचंच अनुकरण चाललंय. ही लिव्हिन बिव्हिन त्यांचीच देणे सगळी आपली आहेतच जेडी. आपलं बोकांड मोकळंच असतं, आपल्या खालचा वरचा कप्पा बी रिकामा असतो. त्यांचं जे त्याचं अनुकरण करत चालायचं. वाटोळ झाले दुनिया, देण्यात ठेवा. तुमचा फक्त शॉट होऊन देऊ नका लाईफमध्ये. ही पोरगी आणि हे पोरगा ह्यांचं जुळलं बा, कसं काय ना जुळाना, कितपत जुळलं अजून काय तपास नाही, कारण पोलीस रेकॉर्डला त्या संदर्भात नोंद नाही. त्यामुळे आपण त्याच सांगणार आहे, पण जे आहे ते खरं सांगतो. जुळल्यानंतर बेठीगाठी असतात. एकमेकाशी समजा नाही लय वाईट विचार केला तरी एकमेकाशी जवळ बसणं, त्याची सेल्फी काढणं स्वतःच्या मोबाईलमध्ये, किस करणं, सेल्फी काढणं, एक वेगवेगळे प्रकार आहेत. ते बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात. आपलं ते जुळं म्हणतो आमच्या भागात, त्याला जुळं म्हणतात. जुळं, हा, आमच्या भागात काय कोण असं पोरगा पोरगी कुठं असं नदीच्याकडे इथं फिरायला येते पण बघत नाही. इकडे गावाकडे अजून चांगले वातावरण. मुंबईत वयस्कर माणसं, म्हातारे माणसं बघत नाहीत लोक. अशी एकमेकाचं तोंडात घालून चुकी त्यात होट बरं का, नाही तर काही म्हणतात तुम्ही. ही मला लय विशेष वाटतं. एखाद्या दिवशी मुंबईला जातोच, माझं काय वानगडे बघून येतो तिकडं, पण लय वातावरण बिघडले, अशी परिस्थिती आहे. ह्यांचं जुळलं, फोटो काढ, असे काढ, तसे काढ, चालू झालं आपापल्या मोबाईलमध्ये. पोरगी पोरीच्या घरी जायची, पोरगा पोराच्या घरी जायचा. सकाळी बारी 8ला कॉलेज भरायचं, 12ला सुटायचं, आले घरी. मंगळवारी नेमका का विषय काय झाला, मंगळवारी पोरगा घरी आला, हा सोनू, आणि प्रचंड टेन्शन मध्ये होता. एसटीतून उतरला, खाली घरी आला. खाली कोणाची एक नाही, 2 नाही. घरी आले की आईने विचारलं, आता आई बाप आहेत ती, त्यांनी वाढवले, पोटात 9 महिने त्यांनी सांभाळलंय, याचं हागणं काढलंय, याच्या प्रत्येक हालचाली हा आईला सगळं कळतं. कारण आज लय गपगप आहे, मला लय टेन्शन आहे, मला माझा मोबाईल हरवलाच होता मोबाईल त्याचा, माझा मोबाईल हरवलाय. आता 8-10 हजाराची वस्तू आई वाडबाड करणार, कसा हरवला काय नाही. म्हणलं मी बघायला जातो, परत कुठं पडलाय बघतो, असं तसं. जेवला नाही, काय नाही, टेन्शन मध्ये तसंच बसून राहिला. विचार केला आईला, मला तुझा मोबाईल दे इकडे जरा. आईने मोबाईल दिला आईचा. त्याच्यावरून काही चॅटिंग केलं त्यांनी, तिकडून रिप्लाय यायची, इकडून चॅटिंग केलं. चॅटिंग कोणाला करत होता, ते पोरीला. माझा मोबाईल हरवलाय, हा माझा मोबाईल हरवलाय. तिकडून उत्तर यायचं काहीतरी. ही सगळं आईकडे तिचा मोबाईल देऊन टाकला. मला मी जातो. आता ह्यांचा जातो, कुठं जातो, त्याचा चुलताई एक रघुनाथ, त्यांची मोटरसायकल स्प्लेंडर घेतली, दांडकं मारलं, निघालं पोर तिथून. पोरग तिथून मोबाईल बघायला निघालं. मोबाईल बघायला गेलं कुठं, काय त्या शाळेचा परिसर, कुठं थांबत होते, भेटत होते, काही विषय असू दे, त्याला काय मोबाईल भेटला नाही. आता मोबाईल लोक रुपया खाली पडल्याला सोडत नाहीत, तुम्हाला माहिती आहे ना. पैसा येतो, पैशासाठी एकमेकाच्या डोक्यात दगड घालतात लोक. इस्टेटसाठी बांधली, सगळं पैशासाठीच चाललंय. पैशासाठी, स्त्रीसाठीच खून होतात सगळे. 2 प्रमुख कारण असतात, अनैतिक संबंध आणि पैसा. त्यांनी ते पोरगीला मोबाईलवर ठरल्याप्रमाणे पाठीमागं टाकली. ती आली, मी आले,
आईबापाला, संस्काराला, त्यांच्या इज्जतीला कुत्रा लावून मी आले आले येऊन द्या पासा माग बसल्या. दोघं हे तरंगळे धरणे त्या ठिकाणी गेले. आता विषय तिकडे ते गेले निघून तिकडं. संध्याकाळचा होत आली होती. पोरगा पोरगी काय झालं तरी अंधार पडता घरी पाहिजे. पोरगी तर पाहिजेच, लक्षात घ्या. अंधाराची काय बोंबडी थंडायचे बाहेर. आमच्या परिसरामध्ये एक पोरगी होती, तिची आई. त्या पोरीला संध्याकाळी 9 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत 8 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत दुसऱ्याच्या घरात मालिका बघायला सोडायची. बघा खुली सूट. गेली पोरगी पळून. कोणाबरोबर पळून गेली सांगायची गरज नाही. ज्याच्या घरात मालिका बघायला जायची त्या पोराबरोबरच गेली पळून. असं चाललंय समाजात. त्यामुळं आईबापा सांगतात ते काय चुकीच सांगत नाहीत. लक्ष ठेवायला पाहिजे. 7च्या आत घरात आली ती संध्याकाळ झाली, पोर घरी नाही. मुलाचे जे आई वडील आहेत म्हणले काय भानगड. आईने सांगितलं तो आला होता, तिला टेन्शनमध्ये होता आणि तो मोटरसायकल घेऊन गेला. माझा मोबाईल तुझा मोबाईल घेतला. मग गावच्या पोलीस पाटलाला बोलावलं, सरपंचाला बोलावलं. म्हणले पोरग अचानक न सांगता गेले. फोन तर स्विच ऑफच आहे, काय कळाना. म्हणले तुझ्या आईच्या मोबाईलवर काय बघू ते मोबाईल. आता काही जण मोबाईलमधले लय किडे असतात, त्यांना सगळं कळतं. त्यांनी बघितलं, ती चॅटिंग त्यांना दिसलं. ती चॅटिंग अशा स्वरूपात होतं, माझा मोबाईल हरवलाय. टेन्शनमध्ये. पोरीचं उत्तर आहे हरून दे की मग दुसरा घेऊ आपण, जाऊन दे, गेलेली वस्तू गेली म्हणायचं, मी तर आहे ना तुझ्याबरोबर. आता तिला पण म्हणलं असंच बोललं असतं. तसं नाही. तुला पण माहिती आहे आपले कसले कसले आत व्हिडिओ येतं, कसले कसले फोटो आहेत. म्हणजे कसले होते नेमकं काय. ह्यांची गुरु शाळेतली शिक्षिका मॅडम आदरणीय नसून काय मिया खलिफा होती का काय. असं आहे लोक पोरांचं आजकालच्या. असं वळवाळ वळवाळ, इतकी वळवळ यांच्या अंगात, इतका असा बारीक सुप्तय आणि गुप्तय. ज्या वयात अंगाची रग बापाचा आणि आईचा मान उंच होईल अशी वापरायची, त्या वयात ही असली लाथाळी करून अशा अडचणीत येतात किड्या. त्या किड्याने सावध झालं पाहिजे. हा काय नाही, चुंगी सगळ्याला आहे, वासना सगळ्याला आहे, त्याचा विषय बी नाही. त्याला महत्व कमी द्या, स्वतः सिद्ध होण्याला महत्व जास्त द्या. ध्यानात ठेवा. माझं येड्याचं आहे का, तुमचं लयच कल्याण होणार. तुम्ही एकदा कुठेतरी जॉईन झाला व्यवसायात, कुठेतरी स्टेबल झाला, तुमचं 1000-500 कमवायचे, 1000 रुपये कमवायची ताकद आली ना, एक से एक मदन अप्सरा तुमच्यासाठी उपलब्ध आहेत मार्केटमध्ये. देणार कुठला बाप तुम्हाला पोरगी. पोरग कमावतोय, स्वतःला सिद्ध करा आणि मग आयुष्य भतीच करायची. आणि काय नाही, या टोपी खाली दडले काय, या टोपी खाली दडले काय, टोपी उघडत 5-6 महिन्यात आहे. काय नाही, टोपी खाली तर लय बेकार काम आहे. काही नाही, तुम्हाला सांगतो. ही फक्त निसर्ग आहे आणि ह्या वासनेलाच इतकं महत्व देऊ नका जेवढं तुम्ही देता. अजिबात नाही. काय स्वतःला सिद्ध करून दाखवा. हा नाही तुला काय जमलं ना, तू मोकारी आहे ना, कामाला जा, महिन्यात 5-10 हजार तर येतील. पेट्रोल सोड, कुठे 10 हजार तर येतील तुला, 10-15 हजार. चहाची गाडी टाक, अमृततुल्य विक, पितळाच्या पातळ्यात, जर्मलच्या नाही. थोडं डोकं लाव. चहा असा धंदा आहे चहाचा, रोज 1000-2000 क्वालिटी पाहिजे फक्त. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मितभाषी पाहिजे. मितभाषी. पेतो का नाही, तो तलवारीनीच मारीन, ही भाषा नाही चालत तिथं. एखादा आडगा आलं ती जर म्हणलं ना, नाही देत, लिहून ठेवायचं भाऊ. थोडं नम्रपणा, गुजराती मारवाड्यांचं शिका. आपली वाट लागली पार यांची. आता ध्यानात ठेवा, ती चॅटिंग बघितलं पोरीचं. मग तुला तर माहिती आहे कसले कसले फोटो आहेत. आणि ते जर लोकांना सापडले, मुलाची मोडच लक्षात घ्या विचार करण्याची. पोलीस कसं काम करतं लक्षात सांगतो मला. हे जर बाहेर आले, कुणी इंस्टाला टाकले, याला टाकले, ते मोबाईलमध्ये असलेले, तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपली किती बदनामी होईल. आपल्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. त्याच्यामुळं आपल्याला हे आयुष्य जीवन संपवलं पाहिजे. मी माझं जीवन संपवत आहे, तू तयार आहेस का. ती म्हणली ऑल टाईम. हे असंच असतं बघा. याला म्हणतात फक्त वळवळणारं प्रेम. ह्याला प्रेम म्हणायचं का. ती पोरगी तयार झाली त्याच्याबरोबर मारायला, आत्महत्या करायची दोघांनी का. तर आपलं सगळं जगाला कळलं ना, आता आपल्याला तोंड दाखवायला जागा. ते मोबाईल गेला जाऊन द्या, सगळं जाऊन द्या, मारायचं का. मग तसं बघितल्यावर ह्यांना विषय लक्षात आला काय, म्हणजे स्पॉट काढला की बाबा हे धरणाकडे जाऊ शकतात. धरण तुम्हाला माहिती आहे मारणाचं खोल असतं ते. आणि स्वच्छ शुद्ध पाण्यात दळून कोकणातली धरणं 1 नंबर, काचसारखं पाणी, निर्मळ पाणी,
तिथल्या निर्मळ माणसांसारखं. वरून बघितलं तरी तळ दिसतो कधी कधी. पोलिसांना फोन केला, सगळा ताफा त्या ठिकाणी गेलेला आहे. आता तेजस नलावडे PI आणि त्यांची टीम हजर झाली. घटनेचं गांभीर्य पोलिसांच्या लगेच लक्षात येतं. सगळी बाजूला सारली. पहिल्यांदा धरणाच्या अलीकडचं मोटरसायकल दिसली बा, म्हणजे विषय इथंच कोणतरी आहे. कुठे चपला नाही, सँडल नाही, काय नाही, कुठे चिठ्ठी नाही, काय नाही, काय नाही. मग सर्चिंग ऑपरेशन एक प्रकार असतो. नीट व्यवस्थित चेक केलं ना, रात्रीच्या 12, 1, 2 मोठे मोठे हे असतात. तास 2 तासातच त्यांना 2 बॉडी त्या मुलाची मुलीची खाली पाण्यात तळाशी दिसली. जीव गेले असणार, प्रश्नच नाही. काढली. आता त्यांच्या घरचं दुःख त्यांनाच माहिती, तुम्हाला आम्हाला कळत नाही, असा विषय असतो. 2 जीव गेलं. ह्या पोराला एवढं कळायला पाहिजे होतं, तुम्हाला सांगतो. फक्त छोटी गोष्ट आहे. हंबे नांगा तुंबे नांगा नांगा सारा जमाना, लाच सोडून द्यायची. केलं लफडं, काही होत नाही, कुठं काय नाही. एखादं तुमचं पसरवताना सुद्धा व्हिडिओ टाकेलच कशावरून. थोडंसं धाडस पाहिजे होतं. कुणाला तरी स्वतःच्या मनातलं सांगायला पाहिजे होतं. पोरीने आईला सांगायला पाहिजे होतं. पोराच्या बापख्यात यायला नव्हतं पाहिजे. पोराने सुद्धा आपल्या आईला सांगा, असं आहे मला जगूची वाटत. आई बापाने जगून पोरग मरून दिलं असतं का? ते बाप मानला असता, मी येतो या पाठीमागं, काय होईन ती होईन. हा, म्हणजे असं आहे. मला काल एक फोन आलता. एक जण म्हणला, मला टेन्शन आलंय, मी पोराचा काटाच काढतो. म्हणलं का काढतो पोराचा काटा तू? म्हणला त्याचं पोरगा 18-19 वर्षाचा आहे आणि त्याच्या एका बाईबरोबर लफडं आहे. बाई बावलाठी 10 वर्षांनी मोठी आहे, पण पोराला कळत नाही का, आणि त्याचा काटाच काढतो. त्याला मी सांगितलं, बाळा ऐक, त्याला मारू नको, काय नको. ती आजकालची तरुण पिढी आहे. त्याला फक्त तो विषय बंद करायला सांग, सोडून जाऊन दे गाडी म्हणायचं, एवढंच सांग. त्याला मारायची गरज नाही. म्हणलं कसं काय? त्याने असं म्हणले, असंच असतं. तुला अभिमान वाटला पाहिजे तुझ्या पोराचा, की तो सेक्शुअल दृष्ट्या सक्षम आहे. हे आपलं सांगणं, आपलं उतार औषध अशीच असतात बा. हा, उद्या त्याचं भविष्यात लग्न करून टाक. तो काहींना आता ही थंडी पाण्याचं काहींचं पार आळून बसलंय. तिथं कमीत कमी कार्यक्रम तरी ओके त्या पोराचा. तुला आनंद वाटला पाहिजे, अभिमान वाटला पाहिजे, की तो एका स्त्रीचं, एका मुलीचं शारीरिकदृष्ट्या फिट करू शकतो. म्हणजे आपलं शारीरिकदृष्ट्या तिला सुख देऊ शकतो. परफेक्ट, लॉंग टाईम, इन्क्रीज OTT, ऑल टाईम टाईट. त्यांनी त्या अँगलने विचारच केला नव्हता. आहे ना, मला मामा तुम्ही म्हणते बरोबर आहे. हा, म्हणलं तसंच आहे सगळ्याच गोष्ट. हा, आता एवढे मंत्री संत्री एवढं काच काटून खात्यात. 6,000 कोटीच्या प्रोजेक्टला 9,000 कोटी मंजूर केल्या. 3,000 कोटी खाण्याचं बी लिमिट आहे हो काहीतरी. 3,000 कोटी, किती भयानक अवस्था आहे बघा. हा, या भिकाऱ्यांची मी अशी बिन पाण्याने करतो, याच्यामुळेच करतो. हा, मला कुणाचे बॅनर, कुणाचा ताफा लाल गाड्याचा आणि हे, मला अशी तीव्र तीव्र केळीशी ती तीव्र, त्याची तोंड सुद्धा बघूशी वाटत नाही. लक्षात घ्या, इतकापर्यंत अभ्यास आहे ह्या सगळ्या पैसे खाऊनचा. काय करायचं एवढा पैसा? हे काय 200 वर्ष जगणारे लोक नाहीत. फक्त गोरगरिबाच्या वाट्या. आणि गावाकडची, कुठल्याही गावाचा काय परिस्थिती आहे गावाकडची तुम्ही सांगा. रस्ते आहेत का नीट? कुठं हागायची व्यवस्था नाही लोकांना. अजून रस्त्याकडेच कार्यक्रम चालला. आरोग्य केंद्र बघा कसं असतं पाडलेलं, दरवाजे खिडक्या लोकांनी तोडून नेलेल्या. म्हणजे असं आहे, काही कुणाला कुणाचं घेणं देणं नाही ह्या जगामध्ये. तुम्ही आणि तुमचं कुटुंब सुरक्षित कसे राहीन आणि संस्कारक्षम कसं राहीन एवढाच प्रयत्न करा, बाकी डोकं लावू नका. हिथं ह्या घटनेमध्ये 2 बॉडी ताब्यात घेतल्या, रितसर पंचनामा केला, त्यांचं PM केलं, हवाले दिले, अग्नी दिला, सगळं झालं. त्या मुलाची एक गोष्ट चुकली, स्वतःची गोष्ट दुसऱ्याची शेअर करायला पाहिजे होती, मित्र वगैरे. त्याला हा मरण्याचा ऑप्शन कुणीच दिला नसता. मी सांगतो तुम्हाला, मित्रांनी नाही, कुणीच दिला नसता. काय होईल ती बघताय. त्या मूर्ख पोराला एवढं कळायला पाहिजे की मंत्री येते मध्य प्रदेशमधला भाजपचा, तू लाजला बेला ना, त्यांनी त्या रस्त्यावर डॉग शॉट केला माहिती ना तुम्हाला. रस्त्यावर तुम्ही बघितलं पाठीमाग, झाला असेल 1-2 महिने डॉग शॉट. तेवढं करून आबरू घालून त्याने का राजीनामा दिला का? त्याने काय केलं का? एकदा चिकटलेला गुळाला चिकटलेला मोंगळा निष्ठत नाही, ही लोक निष्ठत नाही, देण्यात ठेवा. हा, त्यांनी ते डॉग शॉट करून अख्ख्या जगाने बघितला. प्रकरण न्यायालयात गेलं. ती विरोधक असतात, त्यांना ती गुळाचा मोंगळा त्याला तोडून स्वतः चोच मारायची असते, असं असतं ती विरोधकांचं. ती गेलाच न्यायालयात. न्यायालयात काय सबमिट केले माहिती आहे का तुम्हाला?
ही माझी मैत्रीण आहे आणि कायद्याने तिला परवानगी 10-15 रोजची घ्यायला, तर तिचा विषय कायद्याचा विषय बाजूला ठेवा थोडा. ही माझी मैत्रीण आहे आणि तिचे सुट्टे पैसे जमिनीवर पडले होते आणि ते पैसे ती वेचत होती. प्रश्न फक्त एवढाच आहे की मी मागं उभं होतो. ही डॉक्शॉटचा अशा प्रकारचं उत्तर ह्या कलियुगात इंडियातच बघायला मिळू शकतो. आप दुसरीकडे आपल्या डोक्याला भारत विषय. एवढी निर्लज्ज लोक ह्या पृथ्वी तलावर असताना, महाराष्ट्रात असताना, भारतात असताना, शनी ह्या पोरांनी मारायची काहीच गरज नव्हती ना. अख्खं आयुष्य होतं त्याचं पुढं. आज त्या आईबापाचं दुःखाला ही नाही, सीमा नाही. दुसऱ्याचं दुःख तुम्ही मोजू शकत नाही. काय करणार? 22 वर्षाचा मुलगा गेला. लय मोठं नुकसान आहे. पोरगी गेली सोन्यासारखी. असं आहे. त्यामुळं प्रेम बिम काही नसतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसा दिवस आलाय तसा ढकलायचा. जसं वारा सुटून तशी पाठ करायला शिका. हेच आपल्या महाराजांनी गनिमी काव्याचं उदाहरण दिलंय. आणि नंतरच्या काळात महाराज गेल्यानंतर 150 वर्षांनी गनिमी काव हा प्रकार विसरले. छापामार युद्धात आपण हुशार आहे आणि छापामार युद्ध करा. ध्यानात ठेवा. स्वतःच्या संसारासुद्धा छापामार युद्ध करा. तुम्ही सतर्क असणं गरजेचं आहे. आज सगळ्यात जास्त जवळचे शत्रू तुमच्या जवळचेच आहेत. ते चुलत भाऊ असतील, भावकी असन, बांधरे आटणारे असतील, कोरणारे असतील, ब्लॅक मॅजिक करणारे असतील, एखाद्याला संपवणे, ही जवळचेच आहेत. इरा करून तुमच्यावर ब्लॅक मॅजिक करायला कोणी येणार नाही. अशी सध्याची परिस्थिती आहे. लोक प्रचंड दुःखात आहेत. सुखी आत्मा फक्त एकच, शेलार मामा. रामकृष्ण हरी माऊली.